Hello everyone. I'm Rama Dange from AIMS. I'm Rama Dange. I'm a third year MBBS student from AIMS Nagpur. Um, आज आपण काल शिकलेला टॉपिक कम्प्लीट करूया. आपण फायलम पॉरिफेरा आणि फायलम सिलेंटेरेटा बघितलं होतं. फायलम पॉरिफेराचे एक्झाम्पल्स आपण बघितले होते. ते थोडं इझी आहे लक्षात ठेवण्यासाठी, कारण की त्याच्यामध्ये स्पॉन्जेस येतो. तो स्पॉन्जिला, स्पॉन्जिया, सायकॉन, स्कायफा सगळे एस वाले एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे ना. तर हे लक्षात ठेवायला सोपे आहे. पण जे फायलम सिलेंटेरेटा होतं ना, तो थोडं कठीण होता. त्याच्यामुळे मी एक न्यूमोनिक क्रिएट केलाय. तो आहे प्रीती मेक्स गुड पोहा. ठीक आहे. तर कसं प्रीतीचं पी म्हणजे फायसेलिया, एम म्हणजे मिॲन्ड्रिना, गुड जी म्हणजे गॉर्गोनिया, पी पेनाटुला, ओबेलिया, एच हायड्रा, ए अडॅप्शिया. ठीक आहे. तर असं लक्षात ठेवू शकतो. आणि आपल्याला माहित आहे मिॲन्ड्रिना काय आहे, ब्रेन कोरल. गॉर्गोनिया काय आहे सी फॅन. पेनाटुला काय आहे, सी पेन. असं. ठीक आहे. तर यांचे हे शॉर्ट फॉर्म्स पण हे पण माहित पाहिजे. ठीक आहे. आणि फायसेलिया सुटला माझा. फायसेलिया आहे पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर. आणि याच्यामध्ये एक अजून पॉइंट सांगितलेलं होतं मी, पॉलिप टू मेड्युसा, पॅम, मेड्युसा टू पॉलिप, पॉलिप टू मेड्युसा, पॅम म्हणजे काय, पॉलिप टू मेड्युसा असेक्शुअली, आणि मेड्युला टू पॉलिप्स, मेड्युला टू पॉलिप सेक्शुअली. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण थर्ड फायलम शिकूया. ठीक आहे. थर्ड फायलम आहे टिनोफोरा. टिनोफोराला अजून एक नाव दिलं जाते, जे आहे सी वॉलनट्स और कॉमजेलिस. ठीक आहे. आणि ते एक्सक्लुझिव्हली मरीन आहे. एक्सक्लुझिव्हली मरीन म्हणजे ते फक्त मरीन एन्व्हायरमेंट मध्ये जिवंत असतात. ठीक आहे, असतात म्हणजे पाहिले जातात, मिळतात. टिनोफोर्स कसे असतात, रेडियली सिमेट्रिकल डिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझम्स विथ टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. रेडियली सिमेट्रिकल म्हणजे त्यांच्यामधून कुठल्या पण सेंट्रल ऍक्सिस मधून कोणत्या पण किती सारे पण आपण प्लेन्स जरी ड्रॉ केले तरी तो ऑर्गॅनिझम एकदम 2 इक्वल हाल्स मध्ये डिवाइड होऊन जाणार. ठीक आहे. त्याच्यानंतर डिप्लोब्लास्टिक म्हणजे काय, एंडोडर्म आणि एक्टोडर्म 2 लेअर आहेत, आणि त्यांच्यामध्ये अनडिफरेन्शिएटेड लेअर काय आहे, मिझोग्लिया. आणि ऑर्गॅनिझम्स विथ टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, टिश्यू ग्रुप ऑफ सेल्स मिळून त्यांचं ऑर्गनायझेशन. ठीक आहे. द बॉडी बिअर्स 8 एक्सटर्नल रोज ऑफ सिलिएटेड कॉम्प्लेट्स. सिलिएटेड कॉम्प्लेट्स या डायग्राम मध्ये आपल्याला दिसतोय, हा टिनोफोरा आहे, याचं नाव आहे प्लुरोब्रॅकिया. याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की जे ग्रीन कलर मध्ये जे दाखवलंय ना, हे आहेत कॉम्प्लेट्स, आणि इथे क्लिअर 8 नंबर ऑफ दाखवलेले आहेत. ठीक आहे. 8 एक्सटर्नल रोज ऑफ सिलिएटेड कॉम्प्लेक्स. आता इथे आपण या डायग्राम मध्ये जर बघितलं तर हे बघ, हे जे इथे 4 दिसते आहे, हे आहेत कॉम्प्लेक्स, आणि हे काय आहे, सिलिएटेड. इथे सिलिएटेड पण दिसत आहे. आणि ही जे दिसत आहे, हा काय आहे, आपला बाहेर येणारा, हा झाला आपला टेंटॅकल. आता हा टेंटॅकलच्या अंदरून जो दिसतंय हा वाला पार्ट, हे काय आहे, टेंटॅकल शीथ. हा सुद्धा काय आहे, टेंटॅकल. हे काय आहे, टेंटॅकल. आणि हे काय आहे, टेंटॅकल शीथ. टिनोफोरा मध्ये जे ऑर्गॅनिझम्स असतात त्यांना एक माउथ आणि एनल पोअर पण असतात. ठीक आहे. तर माउथ आणि एनल पोअर असलं म्हणजे काय झालं, पूर्ण असं पॅसेज थ्रू बाहेर जातं, म्हणजे कम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, कारण की माउथ आणि एनस दोन्ही आहेत आपल्याकडे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं याच्यामध्ये अजून काय असते, यांचं डायजेशन जे आहे ते एक्स्ट्रा सेल्युलर आणि इंट्रासेल्युलर दोन्ही होतात. डायजेशन इज एक्स्ट्रा सेल्युलर आणि इंट्रासेल्युलर म्हणजे कसं, सेलच्या अंदर सुद्धा होते आणि सेलच्या बाहेर, म्हणजे एक डायजेस्टिव्ह आपली ट्यूब झाली ज्याच्यामध्ये डायजेशन होत आहे, त्याचं जे न्यूट्रियन्स इथून बाहेर निघत आहे ते सेलला येणार. हे एक्स्ट्रा सेल्युलर झालं. आणि इंट्रासेल्युलर म्हणजे हे सेल आहे, सेलच्या मध्येच फूडला प्रोसेसिंग करणं सुरू आहे, त्याच्यातून न्यूट्रिएंट्स घेणं सुरू आहे, त्याचा मतलब इंट्रासेल्युलर. ते दोन्ही प्रकारचे डायजेशन याच्यात होतात. आणि खूप इम्पॉर्टंट म्हणजे यांच्यामध्ये बायोल्युमिनेसेन्स मिळते. बायोल्युमिनेसेन्स म्हणजे काय,
बरं, आपल्याला तो माहितीये का जुगनू? जुगनू काय असतो? त्याच्यामध्ये लाईट इमिटिंग असतो. लाईट म्हणजे तो रात्री चमकतो. तेच आहे बायोल्युमिनेसन्स. द प्रॉपर्टी ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू एमिट लाईट इज वेल मार्क इन टिनोफोर्स. म्हणजे टिनोफोर्स मध्ये हे बघायला मिळतो आपल्याला. ठीक आहे, बायोल्युमिनेसन्स. ठीक आहे, आणि मग काय यांच्यामध्ये सेक्सेस आर नॉट सेपरेट, म्हणजे मेल आणि फिमेल एकाच ह्याच्यात असतात. म्हणजे काय? हर्माफ्रोडाइट. त्याच्यानंतर रिप्रोडक्शन टेक्स प्लेस ओनली बाय सेक्शुअल मीन्स. म्हणजे आपल्याकडे सेक्सेस आर नॉट सेपरेट, तर एकाच ऑर्गॅनिझम मध्ये मेल आणि फिमेल आहे. त्यांच्यामध्ये ओवम आणि स्पर्म रिलीज होणार बॉडीच्या अंदर आणि रिप्रोडक्शन होणार. ठीक आहे, रिप्रोडक्शन टेक्स बाय सेक्शुअल मीन्स, या प्रोसेस थ्रू, असेक्शुअली नाही होणार. ठीक आहे, आणि फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल विथ इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. एक्सटर्नल म्हणजे कसं असते ना, की जसं एक ऑर्गॅनिझम आहे, त्याचं मेल आणि फिमेल पार्टनर काय करणार, आपलं जसं ही फिमेल पार्टनरनी आपलं ओवम रिलीज केलं आणि मेल पार्टनरनी आपलं स्पर्म्स रिलीज केले, तर हे दोन्ही पाण्यामध्ये यांनी रिलीज केले. तर जसं ओवम हा, आता हे सी बेड आहे, इथे ओवम फिमेल पार्टनरनी ते ओवम रिलीज केलं आणि मेल पार्टनरनी कुठेतरी आपले स्पर्म्स रिलीज केले, तर स्पर्म्स ओवमला शोधत येणार आणि फर्टिलायझेशन होणार. ठीक आहे, याला म्हणतात एक्सटर्नल फर्टिलायझेशन. ठीक आहे, तर ही एक्सटर्नल फर्टिलायझेशन होतं, पण याच्यामध्ये मेल आणि फिमेल एकच ऑर्गॅनिझम आहे. मेल आणि फिमेल एकाच याच्यात असतात, तसं डायरेक्टली होऊन जातं. ठीक आहे, विथ इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. इनडायरेक्ट डेव्हलपमेंट म्हणजे काय? म्हणजे आता हा आपल्याकडे प्लुरोब्रॅकिया दिलेला आहे, तर जेव्हा याचं सेक्शुअल रिप्रोडक्शन होईल आणि याचं यंगर सेल्फ प्रोड्यूस होणार, तो बिलकुल पण याच्यासारखा नसणार, तो वेगळा असणार. त्याला खूप सारे स्टेजेस थ्रू हे बनणार, म्हणजे मॅच्युअर. तर हा इमॅच्युअर फॉर्म आहे आणि हा आहे आपला मॅच्युअर फॉर्म. ठीक आहे, तर इमॅच्युअर टू मॅच्युअर जाणार, तर याला काय म्हणतात? इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. म्हणजे जो ऑफस्प्रिंग राहील, याचा ऑफस्प्रिंग राहील, तो याच्यापासून वेगळा दिसणार आणि तो ग्रो होऊन याच्यासारखा होणार. ठीक आहे, त्याला म्हणतात इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. त्याचे एक्झाम्पल काय आहे? प्लुरोब्रेकिया आणि टिनोप्लॅना. 10 प्लुरल म्हणजे 10 प्लुरल असं लक्षात ठेवू शकतो. याचं टेक्निक याला लक्षात ठेवण्यासाठी, 10 म्हणजे टिनोप्लॅना, प्लुरल म्हणजे प्लुरोब्रॅकिया. ठीक आहे, तर टिनोफोरा याच्या नावामध्ये पण आहे टिनोफोरा, तर 10 प्लुरल. ठीक आहे, याच्या नावातूनच जमतं 10 प्लुरल, टिनोफोरा. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघू. नेक्स्ट आहे आपल्याकडे फायलम प्लॅटीहेल्मिंथेस. आता बघ, याच्या नावामध्येच आहे प्लॅटी. प्लॅटी मतलब फ्लॅट. प्लॅटीहेल्मिंथेस. प्लॅटी म्हणजे फ्लॅट. तर यांच्यामध्ये कोणते ऑर्गॅनिझम्स येतात? डॉर्सो व्हेंट्रली फ्लॅटन बॉडी असणार यांच्यामध्ये, आणि यांना काय म्हणणार आपण? फ्लॅटवर्म्स. फ्लॅटवर्म्स, कारण की ते डॉर्सो व्हेंट्रली फ्लॅटन्ड आहेत. ठीक आहे, त्यांना काय म्हणणार? फ्लॅटवर्म्स. These are mostly endoparasites found in animals including human beings. एंडोपॅरासाइट्स म्हणजे काय? जसं आता इथे काय म्हणते? इन्क्लुडिंग ह्युमन बिंग्स. जर आता हा ह्युमन बिंग असेल, तर या ह्युमन बिंगच्या अंदर, बॉडीच्या अंदर पण हे प्रेझेंट राहू शकतात. पण प्रेझेंट सहसा होत नाही. कोणतं जर कंटॅमिनेटेड आपण वॉटर, असं कंटॅमिनेटेड म्हणजे खराब, ज्याच्यामध्ये यांनी दिलेले एग्स जर प्रेझेंट असले, ठीक आहे, तर ते आपल्या बॉडीमध्ये, इंटेस्टाईन मध्ये ग्रो करू शकतात आणि पूर्ण एक ऑर्गॅनिझम बनू शकतो आणि तो आपल्या बॉडीवर फीड करू शकतो. ठीक आहे, तर यांना काय म्हणतात? मोस्टली हे एंडोपॅरासाइट्स असतात. म्हणजे मोस्टली असं काम असं राहते त्यांचं, की दुसऱ्यांच्या बॉडीमध्ये जाऊन त्यांचं न्यूट्रिशन घेण्याचं काम. ठीक आहे, पॅरासाइट म्हणजे तेच असते की स्वतः नाही, म्हणजे दुसऱ्यांचं बनवलेलं वस्तू आपण घेऊन घ्यायचं, त्याला पॅरासाइट असं असतात ते काम. फाउंड इन एनिमल्स इन्क्लुडिंग ह्युमन बीइंग्स. फ्लॅटवर्म्स आर बायलॅटरली सिमेट्रिकल, ट्रिप्लोब्लास्टिक अँड असिलोमेट एनिमल्स, ज्यांच्यामध्ये सिलोम नाही, विथ ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन.
ठीक आहे. तर बायलॅटरली सिमेट्रिकल 2 मध्ये डिवाइड होतात. ट्रिप्लोब्लास्टिक एक्टोडर्म, मिझोडर्म, एंडोडर्म. असिलोमेट म्हणजे नो स्पेस. Hooks and suckers are present in the parasitic forms. Some of them absorb nutrients from the host directly through their body surface. म्हणजे जे आपण म्हटलं इथे एंडोपॅरासाइट्स आहेत, तर आपण म्हटलं की प्लॅटी हेल्मिंथेस मध्ये खूप सारे पॅरासाइट्स असतात, म्हणजे मोस्टली ते पॅरासिटिक आहेत. तर त्या पॅरासिटिक फॉर्म मध्ये खूप सारे ऑर्गॅनिझम्स मध्ये हुक्स आणि सकर्स असतात, जे आपल्या होस्ट म्हणजे ज्या ऑर्गॅनिझम मधलं ते न्यूट्रिएंट्स घेत आहेत ते होस्ट झालं. तर ते अॅनिमल्स मध्ये हुक्स आणि सकर्स असे प्रेझेंट असतात, जे दुसऱ्या बॉडीमधून न्यूट्रिएंट्स ऍब्झॉर्ब करतात. तर ते काय काम करतात? ऍब्झॉर्ब न्यूट्रिएंट्स. ठीक आहे. काही असे पण ऑर्गॅनिझम आहेत आपल्याकडे पॅरासाइट, जे फक्त बॉडीला चिपकून राहतात आणि ते बॉडीतूनच डायरेक्टली न्यूट्रिशन घेतात, डायरेक्टली थ्रू देअर बॉडी सरफेस, आपल्या बॉडी सरफेस मधूनच डायरेक्टली घेतात. ठीक आहे. हुक्स आणि सकर्स नसतात त्यांच्यामध्ये, डायरेक्टली बॉडी सरफेस थ्रू होतात. यांच्या बॉडीमध्ये स्पेशलाइज सेल्स कॉल्ड फ्लेम सेल्स हेल्प्स इन ऑस्मोरेग्युलेशन अँड एक्सक्रीशन. म्हणजे प्लॅटीहेल्मिंथेस, फ्लेम असं आपण याच्यामध्ये असंच लक्षात ठेवायचं ना. प्लॅटीहेल्मिंथेस मध्ये काय इम्पॉर्टंट आहे? फर्स्ट आहे तुमचं फ्लॅटवर्म्स. फ्लॅटवर्म्स आलं फ्लॅट तर फ्लेम, असं फ्लॅटवर्म्स फ्लेम सेल्स. ठीक आहे. सिमिलर वर्ड्स त्यामुळे. ठीक आहे. फ्लेम सेल्स हेल्प्स इन ऑस्मोरेग्युलेशन अँड एक्सक्रीशन. ठीक आहे. ऑस्मोरेग्युलेशन म्हणजे वॉटर रेग्युलेशन सारखं, आणि एक्सक्रीशन. ठीक आहे. सेक्सेस आर नॉट सेपरेट, म्हणजे इथे पण मेल आणि फिमेल एकाच याच्यात आहे. फर्टिलायझेशन इज इंटरनल अँड डेव्हलपमेंट इज थ्रू मेनी लार्वल स्टेजेस. म्हणजे काय झालं? इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. आणि फर्टिलायझेशन इज इंटरनल. याच्या आधी आपण जो टिनोफोरा बघितला, त्याच्यामध्ये मी काय वाटलं होतं की त्यांनी आपल्या मीडियम मध्ये, वॉटर मध्ये रिलीज केले आपलं एग आणि ओवम आणि स्पर्म्स, आणि बाहेर फर्टिलायझेशन झालं, म्हणून तो काय होता? एक्सटर्नल. आता याच्यामध्ये काय होणार? इंटरनल. एकच आहे आपल्याकडे सेक्स, म्हणजे सेक्सेस आर नॉट सेपरेट. मेल आणि फिमेल एकच याच्या ऑर्गॅनिझम मध्ये आहे प्रेझेंट. तर फर्टिलायझेशन काय? अंदरच्या अंदरच होणार. तर दॅट इज इंटरनल फर्टिलायझेशन. अँड डेव्हलपमेंट इज थ्रू मेनी लार्वल स्टेजेस, म्हणजे काय? इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. सम मेंबर्स लाईक प्लॅनेरिया पजेस हाय रिजनरेशन कॅपॅसिटी. प्लॅनेरिया कसं असतं ना, म्हणजे प्लॅनेरिया जो ऑर्गॅनिझम आहे असा ऑलमोस्ट लॉंगच असतो. त्याला इथून कुठूनही तो कट झाला ना तरी, म्हणजे जसं ही एवढा टेल पार्ट उरलेला, तर तो टेल पार्ट सुद्धा पण पूर्ण बॉडीला रिग्रो करतो. म्हणजे प्लॅनेरिया पूर्ण असा इथला पार्ट कटला तर हा पण रिग्रो करणार. म्हणजे कुठूनही कटला तरी तो रिजनरेशन दाखवतो. म्हणजे आपल्या बॉडीला तो पुन्हा पहिल्यासारखं तयार करू शकतो. ठीक आहे. आणि यांच्या एक्झाम्पल मध्ये काय येतात? टीनिया, फॅशिओला आणि काय? प्लॅनेरिया. तर आपण याचं न्यूमोनिक काय बनवायचं? न्यूमोनिक टीना फ्लाय प्लेन, प्लॅटी प्लेन, असा प्लॅटी प्लेन, प्लॅटी फ्लॅट, फ्लेम, असा. ठीक आहे. तर प्लॅटी हेल्मिंथेस, प्लॅटफॉर्म्स, फ्लेम सेल्स, आणि इथे आपला प्लेन मतलब प्लॅनेरिया. ठीक आहे. तर टीना फ्लाय प्लेन. तर टीना म्हणजे काय? टीनिया. फ्लाय म्हणजे काय? फॅशिओला. फ्लेम म्हणजे काय? प्लॅनेरिया. ठीक आहे. तर असं हे पण टेक्निक साठी पाठ करायची. ठीक आहे. तर टिनोफोरा म्हणजे 10 प्लुरल, प्लॅटीहेल्मिंथेस म्हणजे टीनिया आणि फॅसिओला. ठीक आहे. आणि या डायग्राम मध्ये फॅशिओला आहे हा लिव्हर फ्लूक आहे. फॅशिओलाच दुसरं नाव असते लिव्हर फ्लूक. ठीक आहे. याच्यामध्ये हा माउथ आहे आणि याला एनल ओपनिंग सुद्धा असणार. या माउथ वर बाजूला सकर्स प्रेझेंट असतात, आणि हा आहे सेंट्रल. हा वेंट्रल बॉडी सरफेस आहे आणि तिकडे डॉर्सल बॉडी सरफेस असतात. तर याच्यावर हा काय झाला? हा आहे वेंट्रल सकर्स, आणि हे आहे माउथवर ओरल सकर्स. ठीक आहे.
आणि हे हुक्स आणि सकर्स कशाला प्रेझेंट असतात? कारण की तो बॉडी कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट, बॉडी आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये जर आपलं प्रेझेंट आहे तर तो तिथून निघाला नाही पाहिजे, तो बॉडीला टच राहायला पाहिजे, म्हणून ते लोक हुकर्स आणि सकर्स असतात आणि त्यांच्या न्यूट्रिशनसाठी. ठीक आहे. नेक्स्ट फायलम आहे आपला आता ऍस्केलमेंथस. ऍस्केलमेंथस मध्ये phylum Ascalmenthus. The body of the Ascalmenthus is circular in cross section, hence the name roundworms. म्हणजे जे ऍस्केलमेंथस आहे त्यांचं बॉडी पूर्ण असं सर्क्युलर असतो, गोल गोल. जर आपण एका ऍस्केलमेंथसला इथून कापलं तर त्याचं पूर्ण क्रॉस सेक्शन आपल्याला गोल गोल दिसतो, म्हणून तेव्हापासून त्यांचं नाव पडलं राऊंड वर्म्स, कारण की ते पूर्ण गोल असतात. ठीक आहे. They may be free living, aquatic and terrestrial or parasitic in plants and animals. ते म्हणजे फ्री लिव्हिंग म्हणजे फ्री राहणारे, म्हणजे एकटेच एकुलते एक राहणारे, किंवा एक्वाटिक पाण्यामध्ये राहणारे, किंवा टेरेस्ट्रियल जमिनीवर राहणारे, और पॅरासिटिक म्हणजे दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या अंतर राहणारे, त्यांचे न्यूट्रिएंट्स घेणारे, या कोणत्या पण फॉर्म मध्ये ते राहू शकतात. राऊंड वर्म्स हॅव organ system level of body organization. They are bilaterally symmetrical. मधातून यांना कापलं की काय असतात? सिमिलर. पूर्ण यांचं बॉडी काय असतात? सेम, म्हणजे दोन मध्ये डिवाइड होणार. ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे तेच काय? एक्टोडर्म, मिझोडर्म आणि एंडोडर्म तीनही लेयर्स प्रेझेंट आहेत. अँड सुडोसिलोमेट ॲनिमल्स. आपण म्हटलं होतं ना की सुडोसिलोमेट ते फक्त एकच असतात. त्यांचे एक्झाम्पल कोणते होते? ऍस्केलमेंथस. ठीक आहे. सुडोसिलोमेट म्हणजे काय होतं? आपण बघितलं होतं, एक आपल्याकडे काय होतं? एक्टोडर्मची लेअर होती, एक होती आपल्याकडे एंडोडर्मची लेअर. ही एंडोडर्मची लेअर, ही आहे आपल्याकडे एक्टोडर्मची लेअर, आणि ही होती आपली कॅव्हिटी, बॉडी कॅव्हिटी. ठीक आहे. या बॉडी कॅव्हिटीवर इथे बॉडी कॅव्हिटी होती, तर सुडोसिलोमेट्स जे आहे, आपण नॉर्मली काय आपल्याला असं व्हायला पाहिजे, इथे पण लाईन केली आहे आपल्या मिझोडर्मनी आणि इथे पण लाईन केलेली आहे, तर हे काय झालं? ट्रू सिलोमेट्स. जर आपलं मिझोडर्म अशा पाउचेस मध्ये फॉर्म मध्ये होतं, पाउचेसच्या फॉर्म मध्ये, या बॉडी कॅव्हिटीला इथे लाईन नव्हतं करत, तर यांना काय म्हटलं होतं आपण? सुडोसिलोमेट्स. लक्षात आहे ना सगळ्यांना? तर सुडोसिलोमेट्स म्हणजे असं पाउचेस फॉर्म केले होते मिझोडर्मने, त्याला लाईन नव्हतं करत. ठीक आहे. आणि असिलोमेटेड काय होतं? असिलोमेट काय होतं? ती पूर्ण जागाच नव्हती, बॉडी कॅव्हिटीच नव्हती तिथे प्रेझेंट, ते पूर्ण सेल्सनी भरलेलं होतं मिझोडर्म. ठीक आहे. ठीक आहे. तर काय आपण काय म्हणत होतो? आपण म्हणत होतो की त्यांचं ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन आहे, ते बायलॅटरली सिमेट्रिकल आहे, म्हणजे दोन भागात डिवाइड होतात इक्वल. ट्रिप्लोब्लास्टिक आहे आणि सुडोसिलोमेट ॲनिमल्स आहे. सुडोसिलोमेट. एलिमेंटरी कॅनल इज कम्प्लीट विथ अ वेल डेव्हलप्ड मस्क्युलर फॅरिंग्स. म्हणजे इथं प्रॉपर एक माउथ ओपनिंग असणार आणि एक ऍनस ओपनिंग असणार. ठीक आहे. आणि त्यांना वेल डेव्हलप्ड मस्क्युलर फॅरिंग्स सुद्धा आहे, फॅरिंग्स सुद्धा पण प्रेझेंट आहे त्यांच्या बॉडीमध्ये. ठीक आहे. अँड एक्सक्रीटरी ट्यूब रिमूव्स बॉडी वेस्ट फ्रॉम द बॉडी कॅव्हिटी थ्रू द एक्सक्रीटरी वॉल. म्हणजे आता तेच म्हटलं ना आपण, एक माउथ आहे आणि एक ऍनस आहे, कारण की त्यांनी काय म्हटलं, त्यांची एलिमेंटरी कॅनल पूर्ण कम्प्लीट आहे, म्हणजे माउथ आणि ऍनस आहे. आणि ऍनस हा एक्सक्रीटरी पोर्स आहे ना, अँड एक्सक्रीटरी ट्यूब रिमूव्स बॉडी वेस्ट फ्रॉम द बॉडी कॅव्हिटी थ्रू द एक्सक्रीटरी पोर. इकडे एक्सक्रीटरी पोर सुद्धा पण प्रेझेंट असतात. अँड इथे सेक्सेस सेपरेट आहे, म्हणजे एक मेल आणि फिमेल वेगवेगळे असतात. ऍस्केलमेंथस म्हणजे राऊंड वर्म. राऊंड वर्म आपण ऐकलेलं आहे ना, राऊंड वर्म इन्फेक्शन होतात, तेच असते. ठीक आहे. सेक्सेस आर सेपरेट म्हणजे डायोइशियस. एक असतात सेपरेट, म्हणजे एक असतात मोनोइशियस आणि एक असते डायोइशियस.
ठीक आहे. तर मोनोइशियस आणि डायोइशियस. डायोइशियस म्हणजे मेल आणि फिमेल सेपरेट असतात. ठीक आहे. आणि याच्यामध्ये एकाच बॉडीमध्ये दोन्ही असतात, मेल आणि फिमेल. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं that is male and female are distinct, sexes are separate, that is dioecious, and male and females are distinct. याच्यामध्ये जो मेल असतो, म्हणजे मेल आणि फिमेल मध्ये डिफरन्शिएटिंग हेच असते की हा मेल छोटा आहे आणि ही फिमेल लॉंग आहे. ठीक आहे. द फिमेल्स आर ऑफन लॉंगर दॅन मेल्स. ठीक आहे. आणि ऍज अ फिमेलचा बॉडी आहे, इथून इथे कर्वेचर दाखवलाय, पण जो एंड असतो नेहमी मेलचा असं कर्व्ड एंड असतो. ठीक आहे. असं आपण लक्षात ठेवू शकतो. मेलचा युजली इथे कर्व्ड एंड असतो आणि फिमेलचा एकदम स्ट्रेट असतो. ठीक आहे. तर फिमेल्स आर लॉंगर दॅन मेल्स अँड मेल्स हॅव अ कर्व्ड एंड एट द एंड. ठीक आहे. यांच्यामध्ये फर्टिलायझेशन इज इंटरनल अँड डेव्हलपमेंट मे बी डायरेक्ट. द यंग वन्स रिझेंबल द adult or indirect. म्हणजे फिमेल्स आर लॉंगर दॅन मेल्स, मेल्स मध्ये कर्व्ड एंड असणार. आणि काय असतं, फर्टिलायझेशन जी आहे ती इंटरनल होणार. ठीक आहे. इंटरनल फर्टिलायझेशन होणार. अँड डेव्हलपमेंट मे बी डायरेक्ट और इनडायरेक्ट. म्हणजे जो डेव्हलपमेंट आहे किडचा, म्हणजे जो ऑफस्प्रिंग जो प्रोड्यूस होणार मेल आणि फिमेल थ्रू, तो डायरेक्टली आपल्या पेरेंट सारखा दिसणार डायरेक्टली, किंवा तो खूप साऱ्या स्टेजेस मध्ये जाऊन तो आपल्या पॅरेंट सारखा बनणार. तर जो स्टेजेस थ्रू गेला तो काय असेल, इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. आणि जो डायरेक्ट पेरेंट्सला रिझेंबल करत असेल तर तो काय झाला, डायरेक्ट डेव्हलपमेंट. यांच्यामध्ये एक्झाम्पल येतात आपले ऍस्किरिस, त्यालाच राऊंड म्हणतात. वुचेरिया, वुचेरियाचं पूर्ण नाव आहे वुचेरिया बॅनक्रॉफ्टी. वुचेरिया बॅनक्रॉफ्टी हा काय करतो, वुचेरिया बॅनक्रॉफ्टी आपला फायलेरियल वर्म. आपण ऐकलंय एलिफेंटियसिस. एलिफेंटियसिस म्हणजे काय, हत्तीपाय. आपल्याला माहिती आहे हत्तीपाय. काही लोकांचं काय असतो, पाय खूपच सुजलेला असतो, म्हणजे सुजला म्हणजे खूप मोठा असतो दुसऱ्या पायाच्या कम्पॅरेटिव्हली. त्यांना काय म्हणतो आपण, हत्तीपाय. हत्तीपाय कशामुळे होतो, फायलेरियल वर्म. म्हणजे हत्तीपाय, एलिफेंटियासिस किंवा फायलेरियसिस हे दोन्ही सारखीच गोष्ट आहे. त्याच्यामध्ये एक फायलेरियल वर्म असतो ज्याचं नाव आहे वुचेरिया बॅनक्रॉफ्टी. तो आपल्या बॉडीमध्ये जातो. ठीक आहे. आणि तो बॉडीमध्ये गेल्यावर तो बॉडीमध्ये आपले जे लिम्फॅटिक्स असतात, बॉडीचे लिम्फॅटिक्स, त्यांना ब्लॉक करतो. लिम्फॅटिक्स असतात बॉडीमध्ये. लिम्फॅटिक सिस्टीम असते, आपल्याला माहिती आहे. त्या लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये मोस्टली लेग्सला अफेक्ट करतात, हातला वगैरे अफेक्ट कमी करतात. ठीक आहे. मोस्टली लेग्स मध्ये असतो, म्हणून हत्ती पाय आपण सहसा म्हणतो ना, एलिफेंटियसिस म्हणजे काय, हत्तीपाय. हत्तीपाय युजली आपल्या पायामध्ये पाहायला जातो. ठीक आहे. तर ते काय करतात, आपल्या लिम्फॅटिक जो असतो, लिम्फॅटिक म्हणजे एक्स्ट्रा म्हणजे कॅपिलरीज, व्हेन्युल्स यांच्यामधून जो लॉस झालेला जो ब्लड असतो, ठीक आहे, तो ब्लड जो सगळा आहे त्याला कलेक्ट करण्याचं काम लिम्फॅटिक्स करते आणि ते वापस सर्क्युलेशन मध्ये टाकण्याचं काम लिम्फॅटिक्स करते. आता या त्यांची जे लिम्फॅटिक सिस्टीम जी राहणार त्याला ब्लॉक करणार. ब्लॉक करणार म्हणजे हा ग्रो होणार ना, म्हणजे आपला न्यूट्रिएंट्स घेता येतो राऊंड वर्क आणि तो ग्रो होणार. ग्रो झाल्यावर एक पॉइंट नंतर त्याला ब्लॉक करून टाकणार आणि आपल्याला सिम्पटम्स दिसणं चालू होईल. ठीक आहे. तर एक्झाम्पल काय आहे, ऍस्केरिस, वुचेरिया आणि एन्सायक्लोस्टोमा, हुकवर्म. ठीक आहे. राऊंड वर्म, फायलेरियल वर्म आणि हुकवर्म हे नाव खूप इम्पॉर्टंट आहे त्यांचे. ठीक आहे. ठीक आहे, राऊंड वर्म. आणि याच्यामध्ये काय आपलं मेन पॉइंट होतं, या पूर्ण याच्यात राऊंड वर्म्स आणि यांच्यामध्ये मस्क्युलर फायरिंग्स वेल डेव्हलप्ड आहे, एलिमेंटरी कॅनल कम्प्लीट आहे आणि हे डायोइशियस आहे. ठीक आहे. एवढंच जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट फायलम शिकू आपण. नेक्स्ट फायलम कुठला आहे आपल्याकडे, ॲनेलिडा. ठीक आहे. आता आपला नेक्स्ट फायलम आहे ॲनेलिडा. ठीक आहे. ॲनेलिडा मध्ये they may be they
ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यात राहणारे, टेरेस्ट्रियल जमिनीवर राहणारे, फ्री लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड समटाइम्स पॅरासिटिक. ॲक्वॅटिक पाण्यात राहणारे, मरीन किंवा फ्रेश वॉटर, मरीन आणि फ्रेश वॉटर दोन्ही याच्यात राहू शकतात. टेरेस्ट्रियल जमिनीवर राहणारे, फ्री लिव्हिंग आणि समटाइम्स पॅरासिटिक पण असू शकतात. They exhibit organ system level of body organization. Bilateral symmetry असते. They are triploblastic, metamerically segmented and coelometa animals. Metamerically segmented आपण बघितलं होतं त्यांना मेटामर्स प्रोसेस, मेटामेरिक सेगमेंटेशन. ठीक आहे. तर याच्या म्हणजे काय होतं ते मेटामेरिकली सेगमेंटेड काय होतं म्हणजे त्या बॉडी खूप सारे असे सेगमेंट्स फॉर्म केले आहेत त्या बॉडीमध्ये, खूप सारे सेगमेंट्स आहेत आणि प्रत्येक सेगमेंटमध्ये काही ऑर्गन्स कॉमन आहेत. सगळ्या सेगमेंटमध्ये काही ऑर्गन्स कॉमन आहेत. त्याला काय म्हटलं होतं आपण? मेटामेरिक सेगमेंटेशन. ठीक आहे. ठीक आहे. आणि हे सिलोमेट अॅनिमल्स आहे म्हणजे प्रॉपर सिलोम प्रेझेंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर देअर बॉडी सरफेस इज डिस्टिंक्टली मार्क्ड इनटू सेगमेंट्स ऑर मेटामर्स. हेन्स द फायलम नेम ॲनेलिडा, ॲन्युलस, लिटिल रिंग. म्हणजे ॲनेलिडा या वर्डला आपण फोडलं तर लॅटिन मध्ये ॲनेलिडा मध्ये ॲन्युलस हा एक वर्ड असतो ज्याचा अर्थ असतो लिटिल रिंग्स. म्हणजे हे लिटिल 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 रिंग्स झाले ना, म्हणजे मेटामेरिक सेगमेंटेशनला लिटिल रिंग्स असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. They possess longitudinal and circular muscles which helps in locomotion. त्यांच्यामध्ये असे लॉन्जिट्युडनल मसल्स असतात, सर्क्युलर मसल्स असतात. तर जे लॉन्गिट्युडनल मसल्स आहे, ठीक आहे, तर लॉन्गिट्युडनल मसल्स कशामध्ये काम येणार? त्याच्या लोकोमोशन मध्ये. लोकोमोशन म्हणजे एका बाजूपासून दुसऱ्या जागेवर, एका जागेपासून दुसऱ्या जागेवर येणार, म्हणजे एका जागेपासून दुसऱ्या जागेवर जाणं म्हणजे लोकोमोशन. आणि त्याच्यासाठी कोणकोणते मसल्स रिस्पॉन्सिबल आहे? आपली लॉन्जिट्युडनल मसल आणि सर्क्युलर मसल्स. ठीक आहे. aquatic annelids like nereis, ठीक आहे, possess lateral appendages, parapodia, which helps in swimming. आता आपण हा आहे आपल्याकडे निरीस. ठीक आहे. हा निरीस आपण बघितलेला असेल. यांच्यावर असे लॅटरल अपेंडेजेस आहेत. हे जे आहेत ना, हे त्यांचे लॅटरल अपेंडेजेस आहेत ज्यांना काय म्हणतो आपण? पॅरापोडिया. ठीक आहे. हे काय करतात? याला तरंगण्यासाठी मदत करतात. स्विमिंग विच हेल्प देम इन स्विमिंग. ठीक आहे. अ क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम इज प्रेझेंट. क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम आणि ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आपण बघितली होती. सर्क्युलेटरी सिस्टीम ओपन म्हणजे कसं? हार्टने ब्लड पंप केला आणि त्याच्यामध्ये सगळ्या सेल्सनी तिथे बाथ, म्हणजे एक ओपन स्पेस मध्ये त्यांनी ब्लड पंप केलं. आणि क्लोज सिस्टीम मध्ये काय होतं की हार्ट काय करत होता? पंप करत होता, पण एका वेसल्स मध्ये. वेसल्स म्हणजे आर्टरीज, आर्टेरियोल्स, कॅपिलरीज, व्हॅन्युल्स, वेन्स आणि वापस आपल्या हार्ट मध्ये. तर हे एका ट्युब्युलर स्ट्रक्चर ज्यांना आपण वेसल्स म्हणतो यांच्यामध्ये ते यांच्या थ्रू ते ब्लड सर्क्युलेशन होत होतं. ठीक आहे. तर याला काय म्हटलं होतं आपण? क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम. ठीक आहे. तर यांच्यामध्ये काय आहे? क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम. नेफ्रिडिया, सिंगुलर नेफ्रिडियम, हेल्प्स इन ऑस्मोरेग्युलेशन अँड एक्सक्रीशन. नेफ्रिडिया, सिंगुलर नेफ्रिडियम, हेल्प्स इन ऑस्मोरेग्युलेशन अँड एक्सक्रीशन. नेफ्रिडिया असतो त्यांच्यामध्ये जो त्यांचं ऑस्मोरेग्युलेशन आणि एक्सक्रीशन करतो. ठीक आहे. न्यूरल सिस्टीम कन्सिस्ट ऑफ पेयर्ड गॅंग्लिया, single ganglion, singular ganglion connected by lateral nerves to a double ventral nerve cord. म्हणजे यांच्यामध्ये ऑलमोस्ट असं स्ट्रक्चर असतो जसं ब्रेन असतं, ज्यामध्ये दोन गँग्लिया आहे आणि डबल वेंट्रल नर्व कॉर्ड असल्यासारखं असते नॉर्मल, आणि यांच्यामध्ये असे लॅटरल नर्व्स कनेक्शन या टाइपचं त्यांचं नर्वस सिस्टम आहे. गँग्लिया काय असते? कलेक्शन ऑफ सेल नर्व बॉडीज. ठीक आहे. कलेक्शन ऑफ नर्व बॉडीज. ठीक आहे. त्यांना गँग्लिया म्हटलं जाते. पेअर्ड गँग्लिया म्हणजे दोन गँग्लियन प्रेझेंट असतात, त्याच्या थ्रू मग एक डबल वेंट्रल नर्व कॉर्ड, त्याच्यामध्ये लॅटरल नर्व्स, हे त्याला त्यांचं नर्वस सिस्टम. ठीक आहे.
आणि आपण बघितलं की निरेस जो असतो, जो ऍक्वेटिक फॉर्म आहे, त्याच्यामध्ये पॅरापोडिया असतात, जे त्याला स्विमिंगसाठी हेल्प करतात. ठीक आहे. आणि हा निरिस जो असतो तो डायोइशियस असतो, म्हणजे त्याच्यामध्ये मेल आणि फिमेल पार्टनर दोन्ही वेगवेगळे असतात. ठीक आहे. तसंच एक अजून एक्झाम्पल आहे आपल्याकडे अर्थवॉर्म. ठीक आहे. अर्थवॉर्म मध्ये मेल आणि फिमेल वेगळे नसतात. अर्थवॉर्म आणि लिचेस मध्ये दोन्ही अर्थवॉर्म आणि लिचेस दोन्ही मध्ये मेल आणि फिमेल सेपरेट नसतात, एका सिंगल बॉडीमध्ये दोन्ही प्रेझेंट असतात, म्हणजे ते काय झाले, हर्माफ्रोडाईट. रिप्रोडक्शन इज सेक्शुअल, तर सेक्शुअल रिप्रोडक्शन यांच्यामध्ये पाळले जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक्झाम्पल्स येतात निरिस, फेरेटिमा म्हणजे अर्थवॉर्म, आणि हिरोडिनेरिया म्हणजे ब्लड सकिंग लीच. ठीक आहे. 3 एक्झाम्पल्स येतात, हिरोडिनेरिया, फेरेटिमा आणि नेरिस. ठीक आहे. आणि आपलं काय आहे, ॲनेलिडा. हिरो न्यू फिल्म. आता हे खूप जास्त वेग टर्म असल्यासारखं आहे, पण ठीक आहे, जर तुम्हाला लक्षात नसेल राहत तर असं लक्षात ठेवू शकतो आपण. एक सेकंड. ठीक आहे. तर असं आपण तर हिरो न्यू फिल्म. तर हिरो म्हणजे हिरोडिनेरिया, न्यू म्हणजे निरिस, आणि फिल्म म्हणजे फिल्म म्हणजे पीएच असा, तर फेरेटिमा. असं खूप वेग टर्म असल्यासारखं, पण ठीक आहे, म्हणजे पार्ट नसेल होत असं लक्षात ठेवू शकतो. हिरो न्यू फिल्म, ॲनेलिडा हिरो न्यू फिल्म. ठीक आहे. ऍस्केलमेंथिस तर आपण लक्षात नव्हतं ठेवलं. ऍस्केरिस राऊंड वर्म, फुचेरिया फॅलेरियल वर्म आणि सायक्लोस्टोमा हुकवर्म, म्हणजे सगळे वर्म्स येणार. काही तर पाठ करावंच लागणार आपल्याला. नाव सगळ्यांचे पाठ झालेच पाहिजे. हळूहळू रोज प्रॅक्टिस करत गेली की होऊन जाणार सगळं प्रॅक्टिस प्रॉपर. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघत आहोत फायलम आर्थ्रोपोडा. आता आपला हा नेक्स्ट फायलम चालू केला. ठीक आहे. आतापर्यंत आपण कोणकोणते बघितले, पोरिफेरा, सिलेंटेरिटा, टिनोफोरा, अजून काय बघितलं, प्लॅटीहेल्मिंथिस, ऍस्केलमेंथिस, आणि आता लास्ट आपण बघितला ॲनेलिडा. ठीक आहे. आता आपण काय बघणार, आर्थ्रोपोडा, मॉलिस्का, इकायनोडर्माटा, हेमिकॉर्डेटा आणि कॉर्डेटा. ठीक आहे. तर आता हे नेक्स्ट आपलं ऑर्थ्रोपोडा. ऑर्थ्रोपोडा काय आहे, लार्जेस्ट फायलम ऑफ ॲनिमेलिया विच इन्क्लुड्स इन्सेक्ट्स, म्हणजे आपले जे पूर्ण इन्सेक्ट्स आहेत ते आपले येतात आर्थ्रोपोडामध्ये. आणि हा काय, लार्जेस्ट फायलम, म्हणजे इन्सेक्टचं पॉप्युलेशन विचार करू शकता किती जास्त आहेत असेल. ठीक आहे. इट इन्क्लुड्स इन्सेक्ट्स, म्हणजे तो काय आहे, लार्जेस्ट फायलम. हा एक डायरेक्ट क्वेश्चन आहे, एमसीक्यू क्वेश्चन, की लार्जेस्ट फायलम कुठला आहे. आणि over 2/3 of all named species on earth are arthropods, म्हणजे 2/3 of all named species on earth are arthropods, म्हणजे 2/3 जेवढे आपल्याकडे नेम्ड स्पीसीज आहे त्याच्यामधून 2/3 आपले काय, ऑर्थ्रोपोड्स. आता हा 2/3 जो आहे ना, 2/3 जो आहे ना, तो पण इम्पॉर्टंट वर्ड आहे इथे. म्हणजे डायरेक्ट म्हणजे असं असर्शन रिझन टाइप क्वेश्चन्स असतात ना, त्याच्यामध्ये कधी कधी असे स्टेटमेंट्स येऊन जातात की ओनली 1/3 ऑफ ऑल नेम्ड स्पीसीज ऑन अर्थ आर ऑर्थ्रोपोड्स. ऑर्थ्रोपोड्स इज द लार्जेस्ट फायलम. जसं असर्शन असं असणार, म्हणजे 2 स्टेटमेंट, असर्शन रिझन तर काही आहे नाही याच्यामध्ये. ठीक आहे. तर असर्शन 2 स्टेटमेंट असणार. स्टेटमेंट 1, आर्थ्रोपोडा इज द लार्जेस्ट फायलम ऑफ ॲनिमेलिया, आणि स्टेटमेंट 2 काय असणार, ओव्हर 1/3 ऑफ ऑल नेम स्पीसीज ऑन अर्थ आर ऑर्थ्रोपोड्स. आता आपण हे 2 स्टेटमेंट बघितले. जर आपल्याला 2/3 जो वर्ड आहे, जर हा आपल्याला लक्षात नसेल तर आपण काय करणार, बोथ स्टेटमेंट ए अँड बी आर करेक्ट असं येणार. पण काय, इथे स्टेटमेंट ए इज करेक्ट बट द स्टेटमेंट 2 इज नॉट करेक्ट बिकॉज इट इज 2/3. ठीक आहे, कळलं. म्हणून फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट अँड सेकंड स्टेटमेंट इज नॉट करेक्ट. ठीक आहे. तर 2/3 ऑफ ऑल स्पीसीज ऑन अर्थ आर ऑर्थ्रोपोड्स. त्यांच्यामध्ये ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे.
ते आर बायलॅटरली सिमेट्रिकल. इथे आपण बघू शकतो बायलॅटरली सिमेट्रिकल. याला आता लॅटरल ऍस्पेक्ट दिलेला आहे आपल्याला, जर त्याला सेंट्रली डिवाइड केलं मध्येतून व्हर्टिकल ऍस्पेक्ट मध्ये, तर हा पण बायलॅटरली सिमेट्रिकल. इथे आपल्याला बायलॅटरल सिमेट्रिकल दिसू शकतो. याला पण आपण लॅटरल ऍस्पेक्ट मध्ये दिला, याला पण जर डिवाइड केला तर हा पण सिमेट्रिकल असणार. ठीक आहे. त्याच्यानंतर ट्रिप्लोब्लास्टिक सेमेंट. द बॉडी ऑफ आर्थ्रोपोड्स इज कवर्ड बाय कायटिनस एक्झोस्केलेटन. आपण कॉक्रोच तर बघितलाच आहे, सगळ्यांनी आपल्या घरी कॉक्रोच तर बघितलेलाच आहे. तो कॉक्रोचला आपण जर बघितलं ना, त्याला आपण जेव्हा बघतो ना, त्याच्यावर असं ब्लॅक कलरचा एक कव्हर सारखं असतो, असं ब्लॅक कलरचं वेगळं असतं. तर ते काय असतात? ते काय असतात? आपले कायटिनस एक्झोस्केलेटन. कायटिनचे बनलेले एक्झोस्केलेटन आहे त्यांचं कव्हर सारखं त्यांना. ठीक आहे. त्यांच्या बॉडीमध्ये काय असतो? हेड, थोरॅक्स, ॲब्डोमेन. ठीक आहे. हेड असतो, थोरॅक्स असतो आणि ॲब्डोमेन असतो. दे हॅव जॉइंटेड अपेंडेजेस. इथे आपण कोणत्या डायग्राम मध्ये दिसणार नाही, पण दे हॅव जॉइंटेड अपेंडेजेस. त्यांच्या नावामध्येच आहे आर्थ्रोपोडा. आर्थ्रोपोडा म्हणजे आर्थ्रो म्हणजे जॉइंट, पोडा म्हणजे अपेंडेजेस, मतलब जॉइंट अपेंडेजेस. ठीक आहे. द बॉडी कन्सिस्ट ऑफ हेड, thorax and abdomen. They have jointed appendages. Jointed, arthros म्हणजे joint, poda म्हणजे appendages. The joint appendages. Respiratory organs are gills, book lungs or tracheal system. यांच्यामध्ये काय काय प्रेझेंट असतात? रेस्पिरेशन साठी गिल्स प्रेझेंट असू शकतात, बुक गिल्स प्रेझेंट असू शकतात, बुक लंग्स प्रेझेंट असू शकतात किंवा ट्रॅकियल सिस्टीम प्रेझेंट असू शकतात. ठीक आहे. सर्क्युलेटरी सिस्टीम इज ऑफ ओपन टाईप. सर्क्युलेटरी सिस्टीम इज ऑफ ओपन टाईप म्हणजे जर हार्ट कसं पंप करणार, एकदम वेसल्स थ्रू पंप नाही करणार, डायरेक्टली पंप करून देणार स्पेस मध्ये. ठीक आहे. सेन्सरी ऑर्गन्स लाईक अँटिना, आईज, कंपाऊंड अँड सिम्पल स्टॅटोसिस्ट और बॅलन्सिंग ऑर्गन्स आर प्रेझेंट. म्हणजे त्यांना सेन्सरी ऑर्गन्स यांच्यामध्ये हे जे हे असं आहे ना, हे अँटिना असल्यासारखे असतात त्यांना. ठीक आहे. इथे त्यांना काय असतात? अँटिना प्रेझेंट असतात, आईज असतात आणि स्टॅटोसिस्ट और बॅलन्सिंग ऑर्गन्स आर प्रेझेंट. तर हे काही काही वर्ड्स याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे, जसं याच्यामध्ये स्टॅटोसिस्ट पण इम्पॉर्टंट वर्ड आहे. ठीक आहे. स्टॅटोसिस्ट इम्पॉर्टंट आहे. तर आर्थ्रोपोडामध्ये काय म्हटलं आपण? लार्जेस्ट फायलम आहे. 2/3 ऑफ द ॲनिमल स्पीसीज जे डिस्कवर केलेले आहे ते 2/3 आर्थ्रोपोडस आहे. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये कायटिनस एक्झोस्केलेटन आहे. त्यांच्यामध्ये जॉइंटेड अपेंडेजेस आहे. हेड, थोरॅक्स, ॲब्डोमेन आहे. जॉइंटेड अपेंडेजेस आहे. रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये गिल्स, बुक लंग्स आणि ट्रकेल सिस्टीम आहे. सर्क्युलेटरी सिस्टीम त्यांची ओपन आहे. आणि सेन्सरी ऑर्गन्स लाईक अँटिना, आईस आणि स्टॅटोसिस्ट असतात, जे बॅलन्सिंग ऑर्गन आहे. स्टॅटोसिस्ट काय आहेत आपल्याकडे? बॅलन्सिंग ऑर्गन. तर आर्थ्रोपोड्स मध्ये स्टॅटोसिस्ट हे बॅलन्सिंग ऑर्गन सुद्धा प्रेझेंट असतात. एक्सक्रीशन टेक्स प्लेस टू मॅल्पिजियन ट्युब्युल्स. मॅल्पिगियन ट्युब्युल्स. दे आर मोस्टली डायोइशियस म्हणजे मेल आणि फिमेल वेगवेगळे आहेत. फर्टिलायझेशन इज युजली इंटरनल, अंदर fertilization is internal. They are mostly oviparous. Oviviviparous काय असतात? ओव्हिपॅरस म्हणजे काय? द ॲनिमल्स जे एग्स देतात, अंडे देतात. जशी हेन झाली ना, तसं ओव्हिपॅरस. ठीक आहे. आणि विव्हिपॅरस म्हणजे डायरेक्टली त्यांच्यावर शेल असं कव्हर नसतो, डायरेक्टली किड्स म्हणजे डायरेक्टली ऑफस्प्रिंग असतो, त्यांच्यावर कव्हर नसतो. एग्सच्या फॉर्म मध्ये ऑफस्प्रिंग पैदा होत नाही. ठीक आहे. डेव्हलपमेंट मे बी डायरेक्ट और इनडायरेक्ट. म्हणजे जो ऑफस्प्रिंग प्रोड्यूस झाला आपला, तो एक तर आपल्या मेल ऍडल्ट सारखं सेम असणार, किंवा त्याला त्या स्टेज पर्यंत यायला खूप सारे स्टेजेस क्रॉस करावे लागेल. ठीक आहे. त्याला काय म्हणतात? लार्वल स्टेजेस येतात ना, ते त्याला काय म्हणते? इनडायरेक्ट डेव्हलपमेंट.
आणि जर डायरेक्ट आलं तर ते डायरेक्ट डेव्हलपमेंट. आता एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल सगळ्या चॅप्टर म्हणजे अॅन्युअल किंगडम मध्ये एक्झाम्पल हे खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. आणि हे असे बेसिक छोटे छोटे पॉइंट्स जे वेगळे असतात, जसं इथे मॅल्फिजियन ट्युब्युल्स आलं, स्टॅटोसिस आलं, जॉईंट अपेंडेजेस आलं, हे कसं स्पेसिफिक फीचर्स आहे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं. आता एक्झाम्पल, इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट इन्सेक्ट्स, ऍपिस, हनीबी, बॉम्बिक्स, सिल्कवर्म, लॅसिफर, लॅक इन्सेक्ट. वेक्टर्स, Anopheles, Culex, and Aedes mosquitoes. Gregarious pest, locust, living fossil, limbless, और king crab. आता इतकं कठीण आहे कसं लक्षात ठेवायचं, पण थोडंसं सोपी करू. ठीक आहे, इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट आहे तर असं लक्षात ठेवायचं. अमिताभ बच्चन लार्जेस्ट इकॉनॉमी. ठीक आहे ना, तर इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट अमिताभ बच्चन लार्जेस्ट इकॉनॉमी. अमिताभ ए पासून एपिस, बच्चन बी, बॉम्बिक्स, लार्जेस्ट एल म्हणजे लॅसिफर किंवा लॅक इन्सेक्ट. ठीक आहे, तर असं. ठीक आहे, इकॉनॉमी तर इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर वेक्टर्स म्हणजे व्हिडिओकॉन, एसी, ऑसम. तर व्हिडिओकॉन म्हणजे व्ही म्हणजे काय, वेक्टर्स मध्ये एसी, ऑसम. एसी ए म्हणजे अॅनोफिलस, सी म्हणजे क्युलेक्स आणि ऑसमचं ए म्हणजे एडिस मॉस्किटो. ठीक आहे, एलजी ग्रिगेरियस पेस्ट आणि लॉक्युस्टा. तर लॉक्युस्टा हा ग्रिगेरियस पेस्ट आहे, तर लॉक्युस्टाचा एल आणि ग्रिगेरियस पेस्टचा जी, तर एलजी. ठीक आहे, लॉक्युस्टा ग्रिगेरियस पेस्ट. त्याच्यानंतर लिव्हिंग फॉसिल आणि ल्युमिनस, दॅट इज किंग क्रॅब. तर लास्ट बट नॉट लिस्ट, लास्ट म्हणजे लिव्हिंग फॉसिल, एल फॉर लिव्हिंग फॉसिल, बट नॉट लिस्ट म्हणजे लिस्ट म्हणजे लिमिलस. ठीक आहे, तर म्हणजे टेक्निक आहे फक्त लक्षात ठेवायची. जसं आपण काय काय बघितलं आर्थ्रोपोडामध्ये, अमिताभ बच्चन लार्जेस्ट इकॉनॉमी, व्हिडिओकॉन, एसी, ऑसम, एलजी आणि लास्ट बट नॉट लीस्ट. ठीक आहे, तर ए बी लार्जेस्ट इकॉनॉमी, ए फॉर एपिस, बी फॉर बॉम्बिक्स, एल फॉर लॅसिफर आणि इकॉनॉमी म्हणजे इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट इन्सेक्ट्स. व्हिडिओकॉन, एसी, ऑसम. व्हिडिओकॉन मधला व्ही म्हणजे वेक्टर्स, ए म्हणजे अॅनोफिलिस, सी म्हणजे क्युलेक्स, ए म्हणजे ऑसम म्हणजे इडिस. त्याच्यानंतर एलजी, एल फॉर लोकुस्टा and G for gregarious pest. Last but not least, L for living fossil and L for limulus, that is king crab. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट फायलम बघू, फायलम मॉल्युस्का. फायलम मॉल्युस्का, दिस इज द सेकंड लार्जेस्ट एनिमल फायलम. म्हणजे फर्स्ट लार्जेस्ट कुठला होता आपला आर्थ्रोपोडा, सेकंड लार्जेस्ट काय झाला आपला मॉल्युस्का. ठीक आहे, मॉल्युस्का आर टेरेस्ट्रियल और ॲक्वॅटिक. टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवर राहणार आहे आणि ॲक्वॅटिक किंवा पाण्यात राहणार आहे. पाण्यामध्ये पण मरीन और फ्रेश वॉटर कुठेही राहू शकतात. यांच्यामध्ये ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे. ते आर बायलॅटरली सिमेट्रिकल, ट्रिप्लोब्लास्टिक अँड सिलोमेट एनिमल्स. बॉडी इज कवर्ड बाय अ कॅल्केरियस शेल. याच्यामध्ये कोणतं होतं, कायटेनस एक्झोस्केलेटन होता. आणि याच्यामध्ये काय आहे आपल्याकडे कॅल्केरियस शेल आहे आणि हे अनसेगमेंटेड आहे. हे काय होते, सेगमेंटेड होते आर्थ्रोपोड विथ अ डिस्टिंक्ट हेड, मस्क्युलर फूट अँड विसरल हम्प. आपल्या आर्थ्रोपोड मध्ये काय होतं, हेड, थोरॅक्स आणि ॲब्डोमेन. मॉल्युस्का मध्ये काय आहे, हेड, मस्क्युलर फूट आणि विसरल हम्प. ठीक आहे, हेड, मस्क्युलर फूट आणि विसरल हम्प. हेड, विसरल फूट अँड मस्क्युलर हम्प. ठीक आहे, तर काय बघितलं, सेकंड लार्जेस्ट फायलम आहे, ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे, बायलॅटरली सिमेट्रिकल आहे, ट्रिप्लोब्लास्टिक आहे, सिलोमेट अॅनिमल आहे. त्याच्यामध्ये कॅल्केरियस शेल असते, अनसेगमेंटेड आहे आणि बॉडी कशी आहे, हेड, मस्क्युलर फूट आणि विसरल हम्प. ठीक आहे, आता जो विसरल हम्प आहे त्याच्यावर अजून एक स्पॉन्जी लेअर आहे
जिला आपण काय म्हटलो, मॅन्टल. आणि त्या मॅन्टल आणि ज्या विसरल हंप मध्ये एक स्पेस आहे, त्याला काय म्हणायचं आपण, मॅन्टल कॅव्हिटी. या मॅन्टल कॅव्हिटी मध्ये एक गिल प्रेझेंट आहे. ठीक आहे, आता आपण या डायग्राम मध्ये बघू. ठीक आहे, हा हंप आहे, या हंपच्या वर आपण बघत आहोत ही मॅन्टल लेअर आहे, ही वाली ब्लूइश ग्रेश कलर मध्ये जी आहे ही काय झाली, आपली मॅन्टल लेअर. हा झाला आपला हंप. या मॅन्टल आणि या हंपच्या मध्ये ही स्पेस आहे, याला काय म्हटलं आपण, मॅन्टल कॅव्हिटी. आणि या मॅन्टल कॅव्हिटी मध्ये आपण बघू शकतो इथे एक गिल आहे. ठीक आहे, गिलचं फंक्शन काय आहे, तो काय करतो, रेस्पिरेटरी फंक्शन आणि एक्सक्रीटरी फंक्शन दोन्ही काम करतो. ठीक आहे, इथे आपण बघितलं होतं दे हॅव रेस्पिरेटरी अँड एक्सक्रीटरी फंक्शन. The anterior head region has sensory tentacles. The mouth contains a file-like rasping organ called for feeding called radula. हे पण आपण डायग्राम मध्ये बघू. इथे हा माउथ दाखवलेला आहे. या माउथ मध्ये एक इथे काहीतरी दिसतंय आपल्याला. हे काय आहे, रॅडुला. काय आहे ते, रॅस्पिंग ऑर्गन, फाईल लाईक रॅस्पिंग ऑर्गन फॉर फीडिंग. खाण्यासाठी जो ऑर्गन आहे तिथे, रॅस्पिंग ऑर्गन, तो काय आहे आपल्याकडे, रॅडुला. तर याच्यामध्ये आपण काय बघितलं, हेड, मस्क्युलर फूट आणि विसरल हंप आहे. विसरल हंपवर एक मॅन्टलची लेअर आहे आणि या दोघांच्या स्पेसच्या मध्ये काय आहे, स्पेस आहे, ज्याला आपण मॅन्टल कॅव्हिटी म्हटलं. ज्या स्पेस मध्ये आपल्याला गिल्स प्रेझेंट आहे आणि त्यांच्या हेड मध्ये माउथ आहे. त्या माउथ मध्ये रॅस्पिंग ऑर्गन आहे, सो फीडिंग साठी काम येतो, ज्याला आपण काय म्हटलं, रॅडुला. ठीक आहे, आता आपण जाऊ त्यांच्या एक्झाम्पल्स वर. दे आर युजली डायोइशियस अँड ओव्हिपॅरिस विथ इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. म्हणजे त्यांचे मेल आणि फिमेल सेक्सेस सेपरेट आहेत, ते अंडे देतात. आणि इनडायरेक्ट डेव्हलपमेंट म्हणजे त्यांचे लार्वे थ्रू डेव्हलपमेंट होतो, डायरेक्ट डेव्हलपमेंट नाही होत. ठीक आहे, यांच्यामध्ये एक्झाम्पल काय आहे, पायला, ऍपल स्नेल, पिंकटाडा, सेपिया, लॉलिगो, ऑक्टोपस, अप्लायशिया, डेंटॅलियम अँड चिटोप्लुरा. कशाला, खूप कठीण आहे ना हे लक्षात ठेवायला, तर आपण एक न्यूमोनिक बनवू याच्यावर, जो आहे लोल. डेंटल केअर प्ले क्रिशियल स्टेप, अप्लाय पेप्सोडेंट. लोल, डेंटल केअर प्ले क्रुशियल स्टेप, अप्लाय पेप्सोडेंट. त्याच्यामध्ये लोल म्हणजे लॉलिगो, लॉलिगो म्हणजे काय, स्क्विड. डेंटल म्हणजे काय, डेंटॅलियम, डेंटॅलियम इथे बघितलं आपण. त्याच्याने केअर, केअर म्हणजे चिटोप्लुरा, चिटोप्लुरा, किटोप्लुरा और चिटोप्लुरा. प्ले, पायला, त्या पायला बघितलं का, कुठे गेला पायला, हे सुरुवातीलाच आहे. क्रिशियल स्टेप म्हणजे कटल फिश, कटल फिश म्हणजे काय, आपली सेपिया. अप्लाय म्हणजे अप्लायझिया, सी हेअर. पेप्सोडेंट म्हणजे पिंकटाडा, पिंकटाडा म्हणजे पर्ल ऑयस्टर. ठीक आहे, तर लोल, डेंटल केअर प्ले क्रिशियल स्टेप, अप्लाय पेप्सोडेंट. ठीक आहे, असं लक्षात ठेवू शकतो आपण. आता आपण शिकणार नेक्स्ट फायलम. हे जे मी टेक्निक्स वगैरे सांगत आहे ना, ते चांगलं लक्षात ठेवा, कारण की खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे ना, आपण मॉलिस्का आताच बघितलं, लोल, डेंटल केअर प्ले क्रुशियल स्टेप, अप्लाय पेप्सोडेंट. आजपासून रोज 5-10 दिवस कंटिन्यू जर याचा रोज 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 पाठ जर करत गेले ना, तर एकदम पाठ नाही करणार, मग विसरणार पण नाही. ठीक आहे, ठीक आहे. नेक्स्ट फायलम बघू, फायलम एकायनोडर्माटा. These animals have an endoskeleton of calcareous ossicles. एंडोस्केलेटन आहे जे कॅल्केरियस ऑसिकल्सने बनलाय. आणि हेन्स यांचं नाव काय आहे, इकायनोडर्माटा म्हणजे स्पायनी बॉडीड. इकायनोडर्माटा म्हणजे काय, स्पायनी बॉडीड. इथे दिसतंय आपल्याला, पण क्लिअर नाही आहे इमेज. ठीक आहे, ते आर मरीन, म्हणजे इकायनोडर्माटा पक्का मरीन अॅनिमल्स आहे. ठीक आहे, दे आर रेडियल. आपण जेव्हा आपण इथे आपण बघितलं होतं, जेव्हा आपण हे वाला चार्ट बघितला, त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की इथे स्टार मग केलंय इकायनोडर्माटावर.
खाली लिहिलंय इकायनोडर्माटा एक्झिबिट्स रेडियल और बायलॅटरल सिमेट्री डिपेंडिंग ऑन द स्टेज. ठीक आहे. तर आता आपण इथे आलो. तर काय आहे इथे? The adult echinoderms are radially symmetrical. जे adult आहेत ते रेडियली सिमेट्रिकल आहे, पण त्यांचा जो लार्वा फॉर्म आहे तो काय आहे? बायलॅटरली सिमेट्रिकल. तर जो ऍडल्ट फॉर्म आहे तो काय आहे? रेडियली सिमेट्रिकल. पण जो लार्वा फॉर्म आहे तो काय आहे? बायलॅटरली सिमेट्रिकल. तो आहे बायलॅटरली सिमेट्रिकल. ठीक आहे. हे काय असतात? ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझम असतात आणि सिलोमेट एनिमल्स. डायजेस्टिव्ह सिस्टीम इज कम्प्लीट विथ माउथ ऑन द लोअर. Digestive system is complete with mouth on the lower ventral side and anus on the upper dorsal side. म्हणजे यांची पण डायजेस्टिव्ह सिस्टीम कम्प्लीट आहे, ज्यांच्यामध्ये काय आहे? एनस आणि माउथ आहे. माउथ कोणत्या साईडला आहे? वेंट्रल साईडला. आणि एनस कोणत्या साईडला आहे? डॉर्सल साईडला. ठीक आहे. The most distinctive feature of echinoderms is the presence of water vascular system, which helps in locomotion, capture and transport of food and respiration. यांच्यामध्ये काय असते? वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम असते, जी काय करते? लोकोमोशन, कॅप्चर, ट्रान्सफर ऑफ फूड आणि रेस्पिरेशन करतात. ठीक आहे. अँड एक्सक्रीटरी सिस्टीम इज अब्सेंट. एक्सक्रीटरी सिस्टीम यांच्यामध्ये नसते. सेक्सेस आर सेपरेट, म्हणजे मेल आणि फिमेल प्रेझेंट आहे. रिप्रोडक्शन इज सेक्शुअल. फर्टिलायझेशन इज युजली एक्सटर्नल, म्हणजे काय करणार? पाण्यामधले आपला ओव्हा रिलीज करणार आणि इकडे स्पर्म पण रिलीज होणार, मग ते ओवमला शोधून त्याला फर्टिलाइज करणार. डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट विथ फ्री स्विमिंग लार्वा. इनडायरेक्ट म्हणजे लार्वा फॉर्म होणार आणि ते कसे असणार? फ्री स्विमिंग. ठीक आहे. आता जे लार्वा आहे तो काय होता आपला? बायलॅटरली सिमेट्रिकल. आणि जी आपली ऍडल्ट आहे तो होता रेडियली सिमेट्रिकल. ठीक आहे. यांच्यामध्ये एक्झाम्पल्स काय आहे? ऍस्टेरियस, स्टारफिश, इकायनस, सी अर्चिन, अँटिडॉन, सी लिली, कोकुमेरिया, सी कोकुंबर, ओफिओरा, ब्रिटल स्टार. याला कसं लक्षात ठेवायचं ना? एक आहे ओफी डोंट ईट कुकुंबर. ओफी डोंट ईट कुकुंबर. ओफी म्हणजे ओफिओरा, डोंट म्हणजे अँटीडॉन. ठीक आहे. ईट म्हणजे इकायनस आणि कुकुंबर म्हणजे कोकुमेरिया. किंवा आपण इथे असं पण ऍड करू शकतो, म्हणजे ओफी डोंट ईट कुकुंबर झालं. ठीक आहे. ऍस्टेरियस आपलं सुटून जातो याच्यात, तर तो लक्षात ठेवावा लागेल तसं. ठीक आहे ना? एक दोन तर लक्षात ठेवायची गरज पडू शकतं. ठीक आहे. आता आपण बघणार फायलम हेमिकॉर्डाटा. फायलम हेमिकॉर्डाटा आर अर्लियर कन्सिडर्ड ॲज अ सब फायलम अंडर फायलम कॉर्डाटा. म्हणजे पहिले जो हेमिकॉर्डाटा आहे त्याला अंडर कॉर्डाटा मध्ये टाकलेलं होतं, पण आता याला सेपरेट फायलम कन्सिडर केला आणि नॉन कॉर्डॅट्स मध्ये टाकला. का बरं पहिले त्यांना कॉर्डेट्स मध्ये टाकलं होतं? कारण की हेमिकॉर्डाटा आहे ज्यांच्यामध्ये पण रुडिमेंटरी एक स्ट्रक्चर आहे प्रेझेंट. कॉलर रिजन मध्ये त्यांच्या एक रुडिमेंटरी स्ट्रक्चर प्रेझेंट आहे, ज्यांना आपण स्टोमोकॉर्ड असं म्हटलं. तो सिमिलर होता नोटोकॉर्डच्या. ठीक आहे. तो सिमिलर होता नोटोकॉर्डच्या, म्हणून त्यांना आधी तिकडे टाकलेलं होतं कॉर्डाटामध्ये. पण त्यांचं आता फंक्शन वेगळं असल्यामुळे आता आपण त्यांना वापस नॉन कॉर्डाटामध्ये टाकलो, कारण की तो नोटोकॉर्ड नाहीये, तो स्टोमोकॉर्ड होता. जे नोटोकॉर्ड आहेत त्यांनाच कॉर्डाटामध्ये टाकलं जाते. ठीक आहे. आणि हे काय आहे? यांच्यामध्ये काय असतं प्रेझेंट? स्टोमोकॉर्ड जो एक रुडिमेंटरी स्ट्रक्चर आहे जो कॉलर रिजन मध्ये प्रेझेंट असतो. हा खूप छोटा ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम आहे ज्याच्यामध्ये वर्म लाईक मरीन अॅनिमल्स प्रेझेंट असतात. जे वर्म सारखे मरीन अॅनिमल्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे. यांच्यामध्ये ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन होते. ते बायलॅटरली सिमेट्रिकल असतात, ट्रिप्लोब्लास्टिक असतात अँड सिलोमेट अॅनिमल्स आहेत. द बॉडी इज सिलेंड्रिकल, सिलेंडर सारखे लॉंग. ठीक आहे. अँड इज कंपोज्ड ऑफ अन
anterior proboscis, a collar region, a long trunk. ठीक आहे. काय काय असते फायलम हेमिकॉर्डाटा मध्ये? एक प्रोबोसिस असतो, एक कॉलर रिजन असतो आणि एक काय असतो ट्रंक रिजन. ठीक आहे. आणि सर्क्युलेटरी सिस्टीम काय आहे? ओपन टाईपची. रेस्पिरेशन टेक्स प्लेस थ्रू गिल्स. एक्सक्रीटरी ऑर्गन इज प्रोबोसिस ग्लॅन्ड. प्रोबोसिस एक ग्लॅन्ड असणार जी त्यांची एक्सक्रीटरी ऑर्गन सारखं काम करणार. ते यांच्या हेमिकॉर्डाटामध्ये सेक्सेस त्यांचे सेपरेट असणार, मेल आणि फिमेल वेगळं. फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल आणि डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट. ठीक आहे. एक्झाम्पल आहे बॅलेनोग्लॉसिस आणि सायकोग्लॉसिस. हे लक्षात ठेवून घ्या. बॅलेनोग्लॉसिस आणि सायकोग्लॉसिस.